नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 20 मार्च आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। कांद्याच्या बाजारभावांमध्ये आपण उन्हाळी कांदा, लाल कांदा आणि लोकल कांदा या कांद्याची आवक आणि या कांद्याला मिळालेला बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये कशा प्रकारचा बाजारभाव मिळतोय हे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती ही बघणार आहोत कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 4183 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 645 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 370 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1200, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 20,461 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। कराड या बाजार समितीमध्ये 198 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। येवला या बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 976 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 449 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये। धुळे या बाजार समितीमध्ये 1648 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 920 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 8500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1030 रुपये आणि सर्वसाधारण भाव 650 रुपये। सिन्नर या बाजार समितीमध्ये 2270 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1181 रुपये आणि सर्वसाधारण भाव 975 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 302 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1230 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 2050 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1105 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 883 रुपये आणि सर्वसाधारण भाव 725 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 8066 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। देवळा या बाजार समितीमध्ये 3200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 3701 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। पुणे या बाजार समितीमध्ये 9167 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। त्याचबरोबर पुणे खडकी या बाजार समितीमध्ये 12 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 11 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 562 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। वाई या बाजार समितीमध्ये 20 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 1036 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। कामठी या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 2020 रुपये, जास्तीत जास्त भाव 2520 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2270 रुपये।
त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 12,100 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,342 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 6,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,325 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये पुन्हा 5,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,515 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,275 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 1,040 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 550 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,120 रुपये आणि सर्वसाधारण भाव 925 रुपये. साक्री या बाजार समितीमध्ये 1,410 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 950 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 940 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,190 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज आपल्या चॅनलवरती कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत. तर ते आजचे 20 तारखेचे कांद्याचे ताजे बाजारभाव होते. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती कंटिन्यू राहिल्याबद्दल, व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.